या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। हो म्हणान सगळे पुरुष सारखेच असत। बायल म्हणून तुका जसा वाटता ना तसाच आवस म्हणून माका पण दत्तान शिकूक व्हाया होता, मोठा होक व्हाया होता असा कायमचा वाटत होता। पण गड्यासारखा राबत इलो। बाईच्या नशिबात असाच जगना येता गो। तू मनात ठरवलंस तर नवऱ्याक मिठीत नि नायिकांका मुठीत ठेवण्याची ताकद असा तुझ्यात, लक्षात ठेव। हो म्हणान सगळे पुरुष सारखेच असत। बायल म्हणून तुका जसा वाटता ना तसाच आवस म्हणून माका पण दत्तान शिकूक व्हाया होता, मोठा होक व्हाया होता असा कायमचा वाटत होता। पण गड्यासारखा राबत इलो। बाईच्या नशिबात असाच जगना येता गो। तू मनात ठरवलंस तर नवऱ्याक मिठीत नि नायिकांका मुठीत ठेवण्याची ताकद असा तुझ्यात, लक्षात ठेव। सोडा काय चालवलं तुम्ही या सगळ्या? शाबास थायसन। तिच्या अंगावरसून नारळ काढ रे। काय झालं माका? बाधा झाली या? याड लागला माका? तुमका पण असंच वाटतं काय की माझ्यावर कोणीतरी काहीतरी फिरवलं नाही? अहो आज काय तू सोक्षमोक्ष लावूनच टाकते, कळत तरी कोण आता? दत्ता आवाज ऐकूक येणार नाही तुका? अरे सरिता झारडता। अरे लोका घरचा बोर राहता, ह्या घरातला त्याच्यावर उलटाक नको। मी तुका शेवटचा सांगते, तू जातस की नाही? सरिता ये माझ्या घराचा वाटोळा करू माका हाताशी धरतास काय? आणि माझ्याकडनंच माझ्या घरात अवदसा पाठवतास? तू हैसर येतस तर अण्णा कळला ना गळोचिरी तुझो। शोभा कालचा इसारलंच वाटता। ह्याच्या पुढे जर माझ्या घरावर वाईट नजर टाकलंस ना तर डोळे फोडून टाकीन। औषधाचं नाव घेतास? घेशील? त्या अण्णा नायिकाचा भूत त्याच्या मानगुटीवर बसला ना, त्यानं माझ्यावर हात उगारल्यान। काशी हैसर इलो होतो, जितो कित्या पाठवलंस? होय तो कित्या घेतलं नाही हातात? अरे बायलेच्या हातात चुड्याचं वजन जास्त झाला असत तर मग कमी करू मदत कर। तर खाली ये। आता तर मी तुका सोडूच आहेस नाही। छाया काय करतेस? की त्याच्या पोराची हाल करतेस? सोडते का? तुका लय पुळको येता ना त्याचो? हा ता काय असा ना ता समोर येत मगे काय करशील? गो राव समोर ठेव नारळ हात आणि सांग सगळा खरा काय ता। सांग म्हणताय ना? राव म्हणलाय ना? छाया माका मारलंस ह्याच्यासाठी? ह्याचा खरा रूप समोर येत ना मग हे काय करशील? आता तर मी गप रवाच आहेस नाही। ह्यानी जर काय केलं नाही ना तर ह्याका कशाची भीती असा? दत्ता हे का सांगून ठेवा, नाही तर ह्याच्या नरडीचं घोड घेईन मी। लोकांचा पोर घरात येला त्याची अशी इटंबरा नाही होक देऊच आहे मी। आई थांब, तर जा असात तर होयत। सरिताचा दोष नसत ना तर त्या घाबरक नको। होय आणि लक्षात ठेव, नारळावर हात ठेवून जर या घरची सून खोटा बोलली ना तर या घराचा काय भला होचा नाही। दत्ता ठेव देवा समोर नारळ। दत्ता गो बघतोस काय? ठेव नारळावर हात आणि सांग खरा खरा तू आईची माळ घेतलंच नाही म्हणान? खरंच मी आईची माळ नाही घेतलं। झाला तुझं समाधान?
गे हैता फक्त माळेचा झालेला असा. वच्ची काय सांगा होती त्याचा खरा खोटा होक नको. वच्ची सांगा होती ना की हैता त्यांच्या घराकडे जाता म्हणा. गो नारळावर तसंच हात ठेव आणि सांग की का तू वच्चीच्या घराकडे जाय होतास की नाही. सांग खरं खरं काय त्या. सांगो सांग, हो दे याचं समाधान. वय मी जाय होते त्यांच्या घराकडे. दत्ता, अरे या घरची सून असा ती, एकदा माफ कर रे. नाही नाही, तुका जर ह्या घरात वया असत तर मी याचं थांबणार नाही. आपण अनाथ मुलांचं संगोपन करायला कसं त्यांना दत्तक घेतो, तसंच एखादं गाव दत्तक घेतलं तर. आम्ही हे गाव दत्तक घेतोय. आणि राधिका तुला का करायचंय? ती गेली गावाला. गेले सर फिरायला. हा ना, बिहार की भटक भवानी नाहीये ती. ऑफिसच्या कामासाठी गेली. ऑफिसचं काम करते ती काम. आणि गॅरी मला काय विचारतेय? जिथं राधिका असन तिथेच तर गुरुनाथ असन ना. रघु, तुझ्या राधिका मॅडम कुठे गेल्यात रे? त्या शेतकऱ्याच्या गावी गेले. गॅरी सर? तरी सर पण तिकडेच गेले. आय न्यू. गॅरी पण गुड फॉर नथिंग बरोबर कडे मज्जा मारायला गेली. 35 करोड. बॅगही त्याचे, किल्ल्याही माहिती कुठे. कधी एकदा त्या बॅगेवर डल्ला मारतोय ना, असं झालंय. भैया साहेब देशमुखांच्या ताई आपणच का? काय काम होतं? आई साहेबांना भेटायचं होतं. मग त्यांना फोन करा. त्यांचा फोन नाही लागत आहे. मग तुम्ही बंगल्यावर जा. आमच्याकडे काय काम आहे? त्या तर तुमच्याकडे आहेत ना. आई साहेब आमच्याकडे नाहीये. गेली 2 वर्ष त्या इथे आलेल्याच नाहीत. काय? तुम्हाला कोणी सांगितलं की आई साहेब आमच्याकडे आहेत म्हणून? भैयानीच सांगितलं. स्पोर्ट्समन असलेलं व्यक्तिमत्व त्यावेळेला शाळेतल्या अनेक मुलींना आवडत असेल. होत असेल. त्यांच्या शाळेतल्या एवढा काय खास मैत्रीण, ऍक्च्युली त्यांच्या मैत्रिणी वगैरे अशा मी कधी पाहिला नाही. मित्र भरपूर होते. मैत्रिणी दाखवल्याच नाहीत तुम्हाला? काय हो, काय नाही काय आता उठून बसायची काय गरज होती? राजन स्वतः दान देकार करताय. हो, पण ते फार वेळ थांबायचे नाही. तेव्हा त्यांच्या मदतीला जायला हवं. ते गेल्यावर आपण उभं राहायचं. त्या कलुशाला गडावरून कसा हकलून द्यायचा याचा विचार करत होतो. मार्ग सापडल कधी? आता देकार द्यायलाही तोच उभा आहे. अहो काय पण तो तेच सांगायला आलो होतो. देकाराच्या जागेवर चेंगराचेंगरी झालीये. चला तिकडे लवकर. चला पण चला. ऐकलं का? उपाय सापडला. चला ईशा, घरी सगळे वाट बघत असतील. घरी म्हणजे अशी आनंदाची बातमी सगळ्यांबरोबर शेअर करण्यातच खरी मजा आहे बरं का ईशा. थँक्यू आहे बाबा. चला निघूया, उद्या पुरस्कार सोहळा आहे. मी नाही येऊ शकत आज तुमच्या बरोबर. विक्रांत, काय झालं? ईशा या जगातून कुठल्या पद्धतीने नाशी झालेले तुला आवडेल सांग. काय काय बोलतो सुझांडे? ती नको आता तुझ्या आयुष्यात. तोंड सांभाळून बोल छांडे. परत जर काही बोललास तर मी ऐकून घेणार नाही. ईशाला जर वाचवशील ना तर तू समजशील. हे जे तुमचं डोसक्या आहे की नाही, त्या डोसक्याला मी शांतराव म्हणून मॉलिश करणार आहे. हो, तुम्ही म्हणाल तसं.